ठिकाणी 8 मुलांचा बचत गट 8 मुलांचा शाळेमध्ये प्रवेश झाला. त्यानंतर वडगावमध्ये त्या ठिकाणी तो सुद्धा 8च झाला. पण दोन शाळेमध्ये 17 मुलांनी ॲडमिशन घेतलं. म्हणून सर तुमचं आणि तुमच्या शिक्षकांचं शासनाकडून मुलांसाठी सर्व काही फ्री आहे. फक्त आम्हाला ग्रामस्थांची मनस्थिती जी आहे मानसिकता तत्वांचं ती बदलावं लागणार आहे. तर आम्हाला प्रत्येकाला वाटतं म्हणजे आम्हाला ग्रामस्थांनाही वाटतं आणि तुम्हाला शिक्षकांनाही वाटतं की तुमची मुलं त्याला चांगली शाळा शिकली पाहिजे. तर सर्व शिक्षकांची मुलं सुद्धा आम्ही सगळी पुढाऱ्यांची मुलं सर्व प्रायव्हेट शाळेमध्ये जातात आणि आम्हाला इतकी परिस्थिती माहिती आहे का त्या ठिकाणी सर्व जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचं क्वालिफिकेशन हे BCom किंवा BSc इथपर्यंत असतं. तुमच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या प्रश्न द्यायला लागतात आणि जर ती शाळा गावामध्ये असते त्या ठिकाणी जवळजवळ 10 किलोच्या पालकांचा त्या शाळेकडे आकर्षण आहे. त्या शाळेची जी महत्त्व वाढलेलं आहे तिची तुम्हाला सुद्धा शिक्षकांना त्या बाबतीत प्रयत्न करावा लागेल. कोल्हापूरमध्ये काही शाळा आहेत, लातूरमध्ये काही शाळा आहेत, ज्या मराठी शाळेमध्ये आजही त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी वेटिंगमध्ये आहे. जिल्हा शाळेत त्या ठिकाणी 300 मुलं त्या शाळेमध्ये आहेत. त्या पद्धतीने ते शिक्षक शिकवत आहेत. तर निश्चित तुम्हाला स्वतः काम करावं लागेल. सरपंच सक्षम आहेत आणि तुमची ग्रामपंचायत सक्षम आहे. पण फक्त मागायची आवश्यकता आहे. ते तुम्हाला भरून निधी देतील आणि या ठिकाणी ज्या कंपन्या आहेत त्या माध्यमातून सरपंचाच्या पाठपुरावा करून ज्या काही आवश्यक होतील त्या पूर्ण करणार आहेत. आणि सांगितलं सरपंचांनी की आपण या शाळेमध्ये इतरही भाषेचं ज्ञान देणार आहेत. जिल्हा परिषदेचा मॅडम आमचा बोलून जातो की प्रायव्हेट शाळेमध्ये ज्या पद्धतीने इंग्लिशला प्राधान्य दिलं जात आहे तर आपण सुद्धा काही प्रायव्हेट करतो की काही शाळा घेऊन त्या शाळेमध्ये आम्ही शिक्षक कसे देता येतील प्रायव्हेट त्याच्या माध्यमातून जे काही इंग्लिशच्या बाबतीमध्ये आई वडिलांना जे काही आकर्षण आहे का माझा मुलगा इंग्लिश बोलला पाहिजे, लिहिला पाहिजे मराठी शाळेमध्ये शाळेचा फंड कसा वाढेल आणि का मुलं आपल्याकडे भरती होत नाही यासाठी आम्ही गावोगावी मीटिंग घेतल्या. विशेषतः मीटिंगला पालकांना बोलवले. ज्यांनी इंग्लिश मिडियमला मुलं टाकली त्या पालकांना पण बोलवले. त्यांची इंटरव्ह्यू घेतली. एक प्रकारे त्यांना विचारलं की बाबा तुम्ही इंग्लिश मिडियमला मुलं जी शाळेत टाकली त्याच्या मागचं कारण काय की असं काय आहे की तुम्ही इंग्लिश मिडियमला किंवा शहरातल्या शाळांमध्ये टाकलं. तर एक खंत अशी आहे की त्यांच्याकडे उत्तर नव्हतं त्याचं की आम्ही इंग्लिश मिडियमला का टाकली. झेडपीच्या शाळेमध्ये सगळं मिळत असताना पण म्हणजे आज जर बघितलं तर इंग्लिश मिडियमला ज्या नर्सरीला वगैरे ज्या शिक्षक असतात 20, 22, 25 वर्षाच्या मुली असतात. मला वाटतं या शिक्षकांची केवढ्या सर्व्हिस झाल्या. 20, 22, 25 वर्षाचे शिक्षक आपल्याकडे अनुभवी शिक्षक आहेत. मग आपण आपलं भविष्य कुणाच्या ताब्यात देतोय तर ज्यांना अनुभव नसल्याच्या अशा लोकांच्या अशा टीचरच्या हातात देतोय. झेडपीच्या शाळेचे शिक्षक इतके अनुभवी आहेत की मुलगा चालत येत असताना किंवा त्याच्या बॉडी लँग्वेजही सांगतात त्याची बौद्धिक पातळी किती कशी आहे एवढा अभ्यास असलेले शिक्षक. मग कमी कुठे पडतोय आम्ही एक ग्रामपंचायत म्हणून आम्ही कुठे कमी पडतोय का. आम्ही प्रत्येक अगदी महिन्यात 1.5 महिन्यातून 2 महिन्यातून साहेब मीटिंग घेतो. सर्व शिक्षकांना पंचायतीत बोलवतो. अंगणवाडी ताई पण असतात, मदतनीस पण असतात आणि शिक्षक पण असतात की बाबा शाळेला आमच्याकडून काय अपेक्षा आहे अशी आम्ही विचारांची देवाणघेवाण करत असतो.